सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी एक दिवस समाजासाठी या समूहाचं अभिनंदन करतो. मी त्याचे धन्यवाद देतो की आपल्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचण्याचा आज संधी मिळाली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोरोना वैश्विक महामारीमुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची थोडी गैरसोय झालेली आहे. आपल्या अभ्यासामध्ये व्यत्यय आलेला आहे. जी तयारी होती ती अस्तव्यस्त झाली. 31 मे रोजी जी पूर्व परीक्षा होणार होती ती परीक्षा UPSC ने पोस्टपोन केलेली आहे. आपण ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, पुणे, दिल्ली, मुंबई, त्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव जास्त असल्यामुळे आपण कदाचित आपल्या गावी परत गेला असाल. आपले क्लासेस, अभ्यासिका बंद झालेले असेल. परंतु आपल्याला मी सांगेल की हा केवळ ट्रान्झिशन पिरियड आहे. हा एक टेम्पररी फेज आहे आणि सर्व भारतामध्ये त्या पूर्ण जगामध्ये याचा प्रभाव समान असल्यामुळे आपण या पिरियडमध्ये फार दुःखी न होता आपण परत आपल्या तयारीला लागलं पाहिजे. आणि म्हणून मी आज ठरवलं की 7 स्टेप्स टू बिकम IAS. मी हे पुस्तक 2015 साली अमरावती जिल्हाधिकारी असताना लिहिलं होतं. इंग्लिश आणि मराठीमध्ये हे पुस्तक आहे आणि आतापर्यंत जवळपास 5-6 हजार प्रती विद्यार्थ्यांनी वाचलेले आहेत. तर एकदा आजच्या फेसबुकच्या माध्यमातून मी या 7 स्टेप ज्या आहेत महत्वाच्या तर त्या आपल्यासोबत संवाद साधतो. जर आपल्या काही क्वेरीज असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मी त्याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. स्पर्धा परीक्षेची तयारी मी 3 वर्ष केली आणि पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनीमध्ये तयारी करत असताना ज्या अभ्यासाच्या पद्धती मी स्वतः अवलंबल्या तर त्याच्या आधारावरती ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये डॉक्टर विवेक कुलकर्णी सर, सविताताई आणि आम्ही टार्गेट मेन्स ही बॅच आम्ही सुरू केली होती आणि त्यानंतर मिशन मेन्स, मिशन 1200, मेन्समध्ये 1200 मार्क घेण्यासाठी म्हणून आम्ही त्या टेक्निक चालवल्या. आणि त्यानंतर जे विद्यार्थी सक्सेसफुल झाले त्यांच्या पद्धती त्याच्यामध्ये परत समाविष्ट करून एक ठराविक टेक्निक्स आम्ही पुढे आणल्या आणि त्याचे आम्ही 7 टप्पे केलेले आहेत. तर जे 7 टप्पे मी आपल्याला थोडक्यात सांगतो की स्पर्धा परीक्षेला सामोरं जाण्याच्या अगोदर 3 टप्पे. वाय टू जॉईन IAS और सिव्हिल सर्व्हिसेस. जर आपल्याला जॉईन करायचं असेल तर हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा आहे की कोचिंग क्लासेस करायचे, स्वतः अभ्यास करायचा, कुठे अभ्यास करायचा, पुण्यात करायचा, दिल्लीत करायचा. तिसरा टप्पा. प्रिलिम्स हा 4था टप्पा, मेन्स 5वा टप्पा, इंटरव्ह्यू 6वा टप्पा. आणि या सर्व प्रक्रियेच्या दरम्यान या स्टडी टेक्निक्स आहेत तो आहे 7वा. असे 7 टप्पे आहेत. मी आपल्याला प्रत्येक टप्पा 3 ते 4 मिनिट मी चर्चा करेल. 30-35 मिनिट आपण संवाद साधू. UPSC द्वारे घेतली जाणारी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन CSE ही जगातली 2 नंबरची कठीण परीक्षा आहे. या परीक्षेसमोर IIT JEE असो, नीट असो, लॉची एंट्रन्स परीक्षा असो,
सीएची परीक्षा असो किंवा टोफेल असो, जीमॅट असो, या परीक्षा मागे पडतात. फक्त चायनामध्ये 12वीच्या नंतर ग्रॅज्युएशनसाठी जी एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, गावकाव परीक्षा, जी आता 1 जुलैला त्यांनी ठेवलेली आहे, ती परीक्षा फक्त IAS पेक्षा अवघड असते. अशा कठीण परीक्षेची तयारी करणं, त्यासाठी आपल्याला जी काही माहिती लागेल ती आज मी देण्याचा प्रयत्न करेन. मागच्या 5-6 वर्षामध्ये UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेसची सिलेबस आणि MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या सिव्हिल सर्व्हिसेसचा सिलेबस, या दोन्हीमध्ये खूप साम्य आहे. त्यामुळे आपण जेव्हा सिव्हिल सर्व्हिसची तयारी करतो तेव्हा या बाकी स्पर्धा परीक्षेची, बाकी प्रशासकीय पदांसाठी ज्या परीक्षा आहेत त्याची देखील तयारी होते. म्हणून ही सर्व परीक्षा वेगळ्या न समजता मी एकंदरीत आपल्याशी संवाद साधतो. सिव्हिल सर्व्हिस परीक्षेमध्ये 10 लाख विद्यार्थी बसतात दरवर्षी. त्यापैकी 1000 पदं असतात. त्या 1000 पदासाठी परीक्षा घेतली जाते. म्हणजे 1000 मधला 1 जण पास होतो. आपण जर IAS पर्टिक्युलर सर्व्हिसची जर आपण विचार केला, 100-125 पद असतात, म्हणजे 10,000 मध्ये 1. ज्या परीक्षेमध्ये IAS, IPS, IRS या सर्व सर्व्हिसेस मिळून 1000 मध्ये 1 जण सिलेक्ट होणार आहे, आणि IAS साठी जर विचार केला तर 10,000 मधला 1 जण पास होणार आहे. अशा परीक्षेसाठी आपण तयारी करत आहोत, हा विचार आपल्या मनामध्ये असणं आवश्यक आहे. थोडासा व्यत्यय आला होता. परत UPSC मध्ये गायडन्स ही फार महत्वाची बाब आहे, आणि म्हणून ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येतात विशेष करून त्यांच्यासाठी या सर्व परीक्षांची पद्धत, त्यांचा पॅटर्न याची माहिती आवश्यक आहे. अर्बन एरियामधले जे मुलं आहेत त्यांना मल्टिपल चॉईस असतात. त्या चॉईसेस मधून मग सिव्हिल सर्व्हिसकडे येण्याचं प्रमाण कमी असतं. तर त्यांना सुद्धा या सर्व्हिसेस किती महत्वाच्या आहेत त्या सांगणं देखील महत्वाचं आहे. आणि म्हणून व्हाय टू जॉईन IAS और सिव्हिल सर्व्हिसेस हा पहिला टप्पा आहे. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात लोकांसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या शहरासाठी आपल्याला काम करण्याची संधी मिळते. ती संधी फार लवकर मिळते, कमी वयामध्ये मिळते. आपण कॉर्पोरेशनचे जर CEO बघितले त्यांचं वय 55-60 असतं, परंतु आपण जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेचे आयुक्त बघितले तर ते 30-35-40 वर्षाचे असतात. आपल्याला फार कमी वयामध्ये आपल्यामध्ये उत्साह असताना, आयडियाज असताना ऍक्शन घेण्याची आपल्याला संधी मिळते. त्याचबरोबर आपल्याला ज्या प्रकारची कामं आपल्या शासनाकडून करावी लागतात त्याच्यामध्ये जे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतो तो आपण प्रायव्हेट कंपनीमध्ये किंवा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करून मिळत नाही. अशा प्रकारची सर्व्हिस इतर देशामध्ये आपल्याला फारशी पाहायला मिळत नाही. फ्रान्स, जर्मनी, जपान या 3-4 देशामध्ये आहे, परंतु बाकी देशामध्ये प्रायव्हेट सेक्टर मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्यामुळे ही एक अनपॅरलल सर्व्हिस. या सर्व्हिसमध्ये आपल्याला जसं जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं, संधी मिळते, त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरती आणि कौटुंबिक पातळीवरती सुद्धा आपल्याला सॅक्रिफाईस करावे लागतात, त्याग करावा लागतो. ऑल इंडिया सर्व्हिस असल्यामुळे तुमची पोस्टिंग भारतामधल्या कोणत्याही राज्यात होऊ शकते. तुम्हाला केंद्रात जावं लागतं. आपत्तीच्या वेळेस एखाद्या कठीण ठिकाणी सुद्धा पोस्टिंग तुम्हाला मिळते. आणि जेव्हा कुठला पब्लिक क्रायसिस येतो तेव्हा सर्व वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबी बाजूला करून आपल्याला झुकून द्यावं लागतं. अशा वेळेस जो आपल्याला वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणासाठी जो आपल्याला त्याग करावा लागतो त्याची आपल्याला तयारी पहिल्यापासून पाहिजे.
आपल्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जर पोस्टिंग पाहिजे असतील तर मग ही सर्व्हिस नाही. या सर्व्हिसमध्ये लोकांचं मिसळावं लागतं, सामान्य माणसाशी बोलावं लागतं, पॉलिटिशियनशी बोलावं लागतं, पत्रकारांशी बोलावं लागतं, कामगार संघटनांशी बोलावं लागतं, आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलावं लागतं, इतर डिपार्टमेंट सोबत कोऑर्डिनेशन करावं लागतं. फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला सोशल आणि पब्लिक इंटरफेस ठेवावा लागतो. तो तुम्हाला कम्फर्टेबल वाटला पाहिजे. म्हणून ज्या लोकांना लोकांमध्ये राहायला आवडतं त्यांनी या सर्व्हिसकडे यावं. या सर्व्हिसेसचं फंक्शनिंग काय आहे, जर तुम्ही कधी जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका कार्यालय, मंत्रालयामध्ये जाऊन आपण पाहाल तर आपल्याला कळेल. म्हणून जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी नक्की हे करून पाहावं की या सर्व्हिसेसमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचं काम करावं लागतं. दुसरा टप्पा आहे की आपण याची तयारी कधी सुरू करायची. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या भागामध्ये सेकंडरी आणि हायर सेकंडरीच्या नंतर सर्व मुलं सिव्हिल सर्व्हिसच्या तयारीला लागतात. तुलनेनं महाराष्ट्र, गुजरात किंवा साऊथचे जे स्टेट्स आहेत या स्टेट्समध्ये फार उशिरा तयारीला सुरुवात केली जाते. ग्रॅज्युएशन पर्यंत मुलं प्रोफेशनल कोर्सेस करायसाठी प्राधान्य देतात. म्हणून आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर 3-4 वर्ष आपला अभ्यास करून मग परीक्षा द्यावी लागते. सर्व्हिसमध्ये आपली एंट्री उशिरा होते. त्या तुलनेनं उत्तर भारतामध्ये डिग्रीच्या वेळेसच मुलं अभ्यास करतात आणि तुलनेनं लवकर या सर्व्हिसमध्ये येतात. माझ्या मते 10वी नंतर 11-12वीच्या वेळेस हा विचार आपण सुरू करावा. काही ठिकाणी फाउंडेशन कोर्स सुद्धा सुरू झालेले आहेत. 11-12वीला वीकेंडला फाउंडेशन कोर्स असतात. या परीक्षेची सर्व पूर्व तयारी, त्याची प्रिलिमिनरी माहिती दिली जाते, त्यासाठी काय सिलेबस असतो, ही सर्व माहिती 11-12वीला आपण वीकेंडला किमान 3 ते 4 तास देऊन, दररोज एखादा तास देऊन आपण याची तयारी सुरू करू शकतो. NCERTची पुस्तकं, 7वी ते 12वीची पुस्तकं, हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स ही पुस्तकं इकॉनॉमिक्स, पॉलिटी वाचून आपण तयारी करू शकतो. आणि डिग्रीला आपण जेव्हा जाऊ तेव्हा डिग्रीला दररोज 2 तास आणि वीकेंडला 4 ते 5 तास जर आपण दिले, डिग्रीच्या 3 ते 4 वर्षामध्ये या परीक्षेची 70-80% आपल्याला तयारी करता येते. डिग्री झाल्याच्या नंतर तुम्ही लगेच फॉर्म भरू शकतात, परीक्षा देऊ शकतात. त्या काळामध्ये 20-30% तयारी करून तुम्ही वयाच्या 22-23 वर्षी या सर्व्हिसमध्ये जॉईन करू शकता. कारण UPSC देखील त्यांचा मोटो आहे कॅच देम यंग. जेवढे लवकर तुम्हाला या सर्व्हिसमध्ये घेता येईल तेवढं त्यांना चांगलं ट्रेनिंग देता येत. एकदा आपलं वय 25, 27, 30 झाले की आपल्या सर्व भूमिका, आपल्या सर्व आयडियाज, आपलं थिंकिंग पॅटर्न फिक्स झालेले असतात. नंतर आपल्याला ट्रेनिंग देणं त्यांना सुद्धा आवड जातं. म्हणून या सर्व्हिसमध्ये लवकर यावं म्हणून लवकर आपण तयारी करावी. तिसरा टप्पा आहे की कोचिंग क्लासेसची गरज आहे का. आपण बघतो की दिल्लीमध्ये खूप क्लासेस आहेत, पुण्यामध्ये खूप क्लासेस आहेत. शासनातर्फे सुद्धा मुंबईला, नागपूरला स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स SISC आहे. क्लासेस करून देखील खूप जण पास होतात, क्लासेस न करताही काही लोक पास होतात. परंतु क्लासेस करण्याचा फायदा हा होतो की कमी वेळामध्ये आपल्याला भरपूर माहिती मिळते, आपलं परीक्षेचं स्वरूप कळतं आणि परीक्षेचं स्वरूप कळल्याच्या नंतर आपल्याला आपले कोणत्या स्ट्रेंथ आहेत, विकनेस आहेत त्याची कल्पना येते आणि आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करता येतो. परंतु क्लास किती दिवस करायची. माझ्या मते आपण सर्व विषयाचे क्लास करायची गरज नाही. आता प्रिलिमला तर आपला विषय नाही, मेन्सला एकच विषय आहे. त्यामुळं माझ्या मते जनरल स्टडीज किंवा आपला जो विषय आहे त्याचे क्लास आपण एक वेळा 6 ते 7 महिने केले तरी भरपूर झालं. असं नाही की 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आपण फक्त क्लास करतोय आणि परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळत नाही, तर तो चुकीचा आहे. म्हणून माझ्या मते मोजके क्लासेस आपण केले पाहिजेत. त्याचे इतर फायदे म्हणजे आपल्याला ग्रुप मिळतो, आपल्या ग्रुपमध्ये अभ्यास करता येतो, आपली तयारी कुठपर्यंत आपल्याला कंपॅरिझन करता येतं आणि वातावरणाचा एक आपण भाग होऊन जातो. काही क्लासेस म्हणतात की आम्हाला कल्पना आहे की पुढच्या वर्षी परीक्षेमध्ये काय येणार आहे, स्कोरिंग कसं वाढवायचं, UPSC
चे पॅटर्न कसे बदलतात, माझ्या मते ते सगळं खोटं आहे. UPSC ही सर्व क्लासेसपेक्षा एक पाऊल पुढे असते. UPSC जे बदल करते त्यानुसार क्लास चालतात. या क्लासेसमध्ये असं कोणीही नाही जे की UPSCच्या पॅटर्नचे प्रभाव टाकू शकतो. म्हणून क्लासेसकडे त्या दृष्टीने बघणं चुकीचं आहे की पर्टिक्युलर विषयामध्ये हा क्लास चांगला किंवा तो. क्लासेसचा उपयोग फक्त आपल्याला माहिती मिळवण्यापुरता, वातावरणाचा भाग होण्यापुरता, मित्र मिळण्यापुरता आणि ग्रुप स्टडीचा आपला फायदा होतो, एवढाच आहे. चौथा टप्पा आहे आपण प्रिलिम्स आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू, हे जे 3 टप्पे आहेत त्याचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या 7 पैकी चौथा टप्पा आहे प्रिलिम्स परीक्षा. आता बरीच मुलं मला भेटतात, सांगतात की सर आम्ही अगोदर प्रिलिम्सचा अभ्यास करू का मेन्सचा अभ्यास करू का इंटरव्ह्यूचा अभ्यास करू. या दोन्ही किंवा 3 टप्प्याचा अभ्यास वेगळा नाहीये. प्रिलिम आणि मेन्सचा अभ्यास एकच आहे. प्रिलिमला जनरल स्टडीजचा जो भाग आहे तोच भाग विस्तारित स्वरूपामध्ये मेन्समध्ये आहे. त्यामुळं आपण हा सर्व सिलेबस काय आहे तो एकदा पाहून त्याच्यापैकी प्रिलिमला काय येतं आणि मेन्सला काय येतं असं बघावं. अभ्यास हा आपण एकंदरीत करावा. आणि प्रिलिमचा काय उद्देश आहे, त्यांची 10 लाख मुलं बसतात, त्या 10 लाख मुलांना तर UPSC त्यांची मेन्स परीक्षा घेऊ शकत नाही. म्हणून स्क्रीनिंग परीक्षा आहेत प्रिलिम्स. आणि या स्क्रीनिंगमध्ये इलिजिबल आहेत, ज्यांची गुणवत्ता आहे, जे सिरियस आहेत, आपण ज्याला म्हणतो की टू सेपरेट क्लास फ्रॉम द मास. आपण बघतो की जर 100 मुलं जर तयार करत असतील पुण्यामध्ये, कुठलेही 100 घ्या, त्यातले जवळपास 60-70% मुलं ही सिरियस नसतात. 10 ते 15% मुलं जे सिरियस असतात क्वालिफाईड नसतात. जी उरलेली एक 10-15% सिरियस आणि क्वालिफाईड आहेत त्यांना गायडन्स नसतं. आणि म्हणजे शेवटी सर्व फॅक्टर जुळून येणारे फक्त 4 ते 5% मुलं असतात. स्पर्धा ही फक्त ते 4 ते 5% मुलांमध्येच मर्यादित असते. प्रिलिमला पास होणं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण प्रिलिमला पास झाल्याशिवाय तुम्ही मेन्सला नाही. मेन्स म्हणजे हे मुख्य मैदान आहे. आपण प्रिलिम पास होतोय पण मेन्सला पास होत नाही, याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्क्रीनिंगला फक्त इलिजिबल आहात, पण मेन्स परीक्षा म्हणजे तुम्ही या परीक्षेत पात्र केली नाही. प्रिलिमलाच तुम्ही जर पास होत नसाल तर मग तुमचं काहीतरी चुकलेलं आहे किंवा चुकतंय. मग आपली तयारी जेव्हा प्रिलिम्स येईल तेव्हा अशी पाहिजे की प्रिलिम ही सहजरित्या पास झाली पाहिजे. कारण जर प्रिलिम जर आपण परीक्षा दिली आणि प्रिलिमच्या परीक्षेचा निकाल आल्याच्या नंतर मी UPSCच्या मेन्सचा तयारी करेल असं तुमचा विचार असेल तर तुम्हाला या परीक्षेची तयारी करता येत नाही. म्हणून प्रिलिमची तयारी ही ती परीक्षा पास करण्यासाठी जेवढा अभ्यास लागतो त्यापेक्षा 30 ते 40% जास्त अभ्यास करून आपण तो कॉन्फिडन्स आपल्याला प्रिलिमचा पेपर संपला की आला पाहिजे की मी आता प्रिलिम नक्की पास होणार. म्हणून मी म्हणलं की आपल्याला प्रिलिम आणि मेन्सचा सिलेबस वेगळा नाही, एकंदर अभ्यास करा, एकत्रित अभ्यास करा. त्यामुळं आपला अभ्यास हा प्रिलिम पुरता मर्यादित राहणार नाही. आणि आपल्याला जे अवघड प्रश्न असतात, समजा जर 100 प्रश्न असली तर 80 प्रश्न एकदम नॉर्मल असतात, 10% अवघड असतात आणि उरलेली 10% तर चॅलेंजिंग असतात. त्यामुळे त्या 20% कोण हा 12 ते 15 प्रश्न कोण सॉल्व्ह करतो तोच प्रिलिम पास होतो. तर या 10 लाखापैकी फक्त एक 30-40 हजार मुलं प्रिलिम पास होतात. आता ते प्रमाण वाढलंय कारण जागा सुद्धा 1400-1500 जागा होत आहेत. आणि प्रिलिम आणि मेन्समध्ये 3-3.5 महिन्याचा गॅप असतो. त्याच्यामध्ये आपण मेन्सचा आपण नवीन अभ्यासक्रम सुरू करत नाही. तर आपण जो मेन्स आणि प्रिलिमचा अभ्यास केलेला आहे आपण त्याचं रिव्हिजन सुरू करतो. म्हणून आपण जेव्हा मेन्सचा आता विचार करतो फक्त जनरल स्टडीजचे 4 पेपर, विषयाचे 2 पेपर, एसे आणि मग लँग्वेज पेपर आहे ते फक्त क्वालिफिकेशन आहे, त्याचे मार्क धरले जात नाही. एसेसाठी आपल्याला सांगतो की एसे मध्ये कुणीच एक्सपर्ट नसतं, परंतु एसे UPSC मेन्सला असण्याचा उद्देश काय आहे की तुमचे विचार हे ऑर्गनाइज आहेत का, किंवा तुम्हाला तुमचे विचार ऑर्गनाइज पद्धतीने मांडता येतात का. आणि एक 14-15 पानाचा एक कुठल्याही विषयावरती जर तुम्ही तुमचे विचार
गुंफून मांडले, तर त्यातनं एकंदर तुमची थॉट प्रोसेस, ॲटिट्यूड हे सर्व UPSCला कळतं. त्यातनं ते तुमच्या पर्सनॅलिटी विषयी निर्णय घेऊ शकतात. एसएची कुणी वेगळी तयारी करत नाही, म्हणून मागचा अनुभव असा आहे की फक्त 40 ते 50% मुलांना एसएमध्ये चांगले मार्क पडतात, बाकी या विषयाकडे दुर्लक्ष करतात. आमच्या वेळेस 200 मार्क एसए होता आणि मला 140 मार्क होते. नॉर्मली 50 ते 55% मार्क चांगले मानले जातात, परंतु आपल्याला जर 60, 65, 70% पर्यंत मार्क पडले तर तुम्हाला एक एज मिळतो, तुम्हाला एक 25-30 मार्काचा तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळतो बाकी विद्यार्थ्यांसोबत. म्हणून एसए मध्ये आपण लक्ष द्या. कुठलेही विषय जे जागतिक असतील किंवा राष्ट्रीय विषय असतील त्यावरती आपले विस्तारित विचार आपले तयार ठेवा, मांडून बघा, चेक करून घ्या. आणि आपण जे साहित्य वाचतो, आपण जे मटेरियल वाचतो, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो की टीका सरकारवरती, पॉलिसीवरती जास्त केली जाते. ही परीक्षा आपल्याला सरकारचा एक भाग होण्यासाठी आहे. क्रिटिसाइज जरी करायचं असलं तरी तुम्ही जेन्युइन आणि योग्य मुद्द्यावरती केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त सजेशन देऊन आपण मार्क काढायचा प्रयत्न केला पाहिजे, असा आपली भूमिका एसए मध्ये असली पाहिजे. आणि वैयक्तिक कुठल्या कॉमेंट किंवा काही मूलभूत चुका आपण केल्या नाही पाहिजे. जर समजा आपण एखादा कोट दिला तर अब्राहम लिंकनचा कोट आपण जॉर्ज वॉशिंग्टनच्या मुखी आपण दिला नाही पाहिजे. तर दिस इज अनपार्डनेबल. अशा बेसिक चुका आपण करायच्या नाही, त्या महागात पडतात. आपण टॉपिक पासून दूर जायचं नाही, अवॉइड डायग्रेशन. कन्क्लुजन हे मिनिंगफुल असलं पाहिजे. एसे चांगला लिहिण्यासाठी लॅटरल रिडिंग म्हणजे जी पुस्तकं समजा आरबीआयचे गव्हर्नर असतील, एक सेक्रेटरी असतील, एक IAS ऑफिसर असतील, इकॉनॉमिस्ट असतील किंवा इमिनंट रायटर असतील, असे लिहितात जे टॉप पब्लिशरपैकी असतात, असे आपण दरवर्षी 3-4 पुस्तक वाचले पाहिजे. त्यांना आपली पण थिंकिंग ब्रॉड होते, आपल्या विचारांची खोली वाढते आणि त्यातनं तुमचा प्रभाव एसए मध्ये जाणवला जातो. आपण जनरल स्टडीज आपण चर्चा केली की प्रिलिमला आपण जो अभ्यास सुरू केलेला आहे त्याच्या जास्त डेप्थ मध्ये आपण मेन्समध्ये आपण गेलो आणि मेन्समध्ये जी पुस्तकं विशेष करून पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, सायन्स आणि करंट इव्हेंट याची मोजकी पुस्तकं, परंतु ऑथेंटिक पुस्तकं असली पाहिजे. आपण बघतो की मुलं गाईड घेतात, लोकल पब्लिशिंग मटेरियल घेतात, भाषांतर केलेलं बरंच सेकंड ग्रेडचं मटेरियल वापरतात. जर तुमचा अभ्यासाचा इनपुट जर तुमचा चांगला नसेल तर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये दर्जा येणार नाही. म्हणून तुम्ही जेव्हा पुस्तकं सिलेक्ट करता ते सर्वात महत्वाचं आहे. आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा असलेली पुस्तकांची यादी मी या बुकमध्ये दिलेली, परंतु आता लेटेस्ट सुद्धा तेच पब्लिशर्स एक नवीन एडिशन घेऊन आलेले आहेत. तर मी प्रयत्न करेल की या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला यादी देण्याचा. आणि करंट इव्हेंटसाठी एक मॅगझिन आणि एक न्यूजपेपर हा ठरवली केला पाहिजे. असं नाही की दररोज 4 पेपर वाचायचे आणि महिन्याला आपण 4 मॅगझिन वाचायचे, ते शक्य नाही आणि त्याची गरजही नाही. आणि आपण जेव्हा न्यूजपेपर आणि मॅगझिन वाचतो तेव्हा परत टीव्ही आणि परत मोबाईलवरती ॲप डाउनलोड करून बघायची गरज नाही. तुम्ही कुठलंही एक चॅनल न्यूजपेपरचं, मॅगझिनचं किंवा मग कुठल्या न्यूज चॅनलचं तुम्ही एकच मार्ग तुम्ही पूर्णपणे तुम्ही करा, त्यातनं तुम्हाला सफिशियंट तुम्हाला माहिती मिळते. ही परीक्षा माहितीवर आधारित नाही, तर तुम्ही जी माहिती घेता त्याचं अनालिसिस किती करता आणि त्याच्यातून तुमचं वैयक्तिक ओपिनियन काय आहे, ते काय लिहिता, काय सांगता, याची परीक्षा आहे. म्हणून माहिती प्राप्त करण्याची मर्यादा आहे, म्हणजे माहितीवरती मंथन करून तुमचं स्वतःचं एक आपलं वेगळं ओपिनियन, आपलं स्वतःचं ओपिनियन असणं आणि ते मांडणं महत्वाचं आहे. त्यासाठी जास्त वेळ द्या. आता मुख्य परीक्षा आहे, त्याच्यामध्ये आपण विषय घेतो. कोणता विषय घ्यायचा हा एक मूळ प्रश्न असतो. जो विषय तुम्हाला डिग्रीला होता शक्यतो तो विषय घ्यावा. प्रोफेशनल्स जे आहेत, जे इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, लॉयर्स आहेत, CAs, त्यांचे विषय थोडेसे कॉम्प्लेक्स असतात. UPSCला ऑनर्स लेवलचा
सिलेबस आहे. फक्त डिग्री करून आपल्याला तो सिलेबस कव्हर होत नाही. म्हणून बघतो की प्रोफेशनल डिग्री केलेली मंडळी ही परत ह्युमॅनिटीजकडे येते. पॉलिटिकल सायन्स, जॉग्राफी, हिस्ट्री, सोशोलॉजी, सायकोलॉजी हे विषय घेतात. एक 2-3 मुद्दे आहेत. एक ज्या विषयामध्ये आपल्याला आवड आहे तो विषय घ्यावा, कारण आपल्याला 2 ते 3 वर्षाचा अभ्यास करायचा आहे आणि आवड नसेल तर तेवढा दीर्घकाळ आपण एखाद्या विषयाचा त्या सिलेबस अभ्यास करू शकत नाही. आपण जो विषय आपण घेणार आहोत 2 ते 3 ऑप्शन मध्ये तयार झाले की आपण मित्रांसोबत किंवा ज्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अभ्यास करतो तिथे किंवा त्या विषयाचे प्रोफेसर जे आहेत विद्यापीठामध्ये असतील, कॉलेजमध्ये असतील, ॲटलीस्ट एचओडी दर्जाची, आपण त्यांची भेट घ्यावी आणि त्यांचं पण मत घ्यावं. आणि शेवटी एक विषय आपण जेव्हा निवडतो तेव्हा त्या विषयाचे प्राध्यापक, नामांकित प्राध्यापक त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याचे टेक्स्ट बुक वापरावेत, त्याचे रेफरन्स बुक वापरावेत. त्या कॉलेजची, विद्यापीठाची किंवा पुण्यामध्ये यशदाची लायब्ररी आपण त्याचा ॲक्सेस घ्यावा. पुण्यामध्ये ब्रिटिश लायब्ररी आहे आणि अशा अनेक लायब्ररीज आहेत, परंतु एक चांगली लायब्ररी आपल्याला त्या विषयाची ॲक्सेसिबल पाहिजे. त्या विषयाची किमान 200-300 पुस्तकं असले पाहिजेत. त्यातले आपल्या अभ्यासाचे 4-5 असतात, परंतु एकदा टॉपिक त्या बुकमध्ये नसला तर इतर बुक्समधून आपल्याला घेता येतो. म्हणून आपल्याला त्या विषयाची चांगली लायब्ररी असणं आवश्यक आहे. टेक्स्ट बुक, रेफरन्स बुकच्या नंतर पुढचा टप्पा आहे की अभ्यास करायचा आणि मेनच्या विषयाचे उत्तर लिहिण्याचा सराव करायचा. आपण जो अभ्यास करतो, आपण जी माहिती मिळवतो, ती माहिती आपली UPSC वेगवेगळ्या पद्धतीने डायमेन्शनने विचारते. समजा त्यांनी काही प्रश्न विचारले, त्यामध्ये मला डिस्क्राईब, त्याचं उत्तर वेगळं आहे की तुम्हाला फक्त एक्सप्लेन करायचं. ते म्हणलं इलस्ट्रेट, त्याच्यावर तुम्हाला प्रकाश टाकायचा. त्यांनी विचारलं डिस्टिंक्शन सांगा, म्हणजे दोन्ही मधला भेद सांगायचा. त्यांनी क्रिटिकली अनालाइज करा म्हणलं, तर आपले त्याचे मेन मुद्दे आहेत, त्याच्यावरती त्याच्या काय त्रुटी आहेत किंवा त्याच्यावर आपल्याला कॉमेंट करायची. असे वेगवेगळ्या पद्धतीनं अँगलनं त्या विषयाची, त्या टॉपिकची माहिती विचारलेली असते. आपल्याला त्या प्रश्नाचा आवाका कळला पाहिजे आणि त्यासाठी सराव लागतो. म्हणून तुम्ही दर आठवड्याला मेन्सचे 1 ते 2 पेपर सॉल्व्ह करून तुम्ही टेस्ट करण्यासाठी दिले पाहिजे, चेक करायला दिले पाहिजे. आणि चेक हे फक्त प्रोफेसरनी केले पाहिजे. UPSC अशा नामांकित प्रोफेसरचा पॅनल तयार करते आणि त्यांनाच हे पेपर चेक करायला देते. आपण नॉर्मली सिनियर विद्यार्थ्याकडनं पेपर चेक करून घेतो किंवा स्पर्धा परीक्षा केंद्रातल्या सरकडनं चेक करून घेतो. ते कुणीच UPSC पेपर चेक करत नाही, त्यांना अनुभव नसतो. HOD दर्जाचे प्राध्यापक जे डॉक्टरेट आहेत, त्यांना त्या विषयामध्ये नामांकन प्राप्त झालेलं आहे, आपण त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना कल्पना देऊन आपण एक 6 महिने 1 वर्षामध्ये तयारी केली पाहिजे. आणि त्यांच्याकडनं जो फीडबॅक मिळेल तो जेन्युइन समजून, कारण मी स्वतः जेव्हा पुण्यामध्ये तयारी करायचो तेव्हा डॉक्टर वसंत नांदेडकर लोक प्रशासन विषयाची त्यांनी माझी तयारी करून घेतली, पेपर चेक केले, कारण ते स्वतः बडोद्यामध्ये विद्यापीठात HOD होते. म्हणून आपल्याला कोणत्या विषयाची तयारी ही विद्यापीठीय प्राध्यापक आहेत त्यांच्याकडून आपण करून घेतली पाहिजे. आणि मेन्स परीक्षेमध्ये जर आपण चांगला परफॉर्मन्स केला तर आपल्याला सर्व्हिस मिळते. 28 पैकी कुठल्या सर्व्हिस मिळते. मेन्समध्ये चांगले मार्क असतील. आता मेरिट थोडं कमी झालेलं आहे, पण आमच्या वेळेस 1000, 1050, 1100 असे मार्क पडले तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कमी जरी मार्क पडले तरी तुम्हाला सर्व्हिस नक्की मिळायची. आणि मुख्य भाग जो आहे शेवटचा 6वा, तो आहे इंटरव्ह्यूचा. इंटरव्ह्यू हा तुमची सर्व्हिस डिसाईड करतो. म्हणजे तुम्हाला जर समजा एकदा सर्व्हिसमध्ये एंट्री मिळाली तर कोणती पोस्ट मिळणार, IAS होणार, IPS होणार, IRS होणार, हे इंटरव्ह्यूवर अवलंबून आहे. नॉर्मल इंटरव्ह्यूमध्ये रिटायर्ड IAS, IPS, सायकोलॉजिस्ट, सोशल स्पिअरमधले काही काम करणारी मंडळी आणि मग UPSCचे अधिकारी असतात. त्यांना माहिती असते की कोणत्या स्वरूपाचं ॲटिट्यूड
कोणत्या थिंकिंगचे अधिकारी आपल्याला गरजेचे आहेत. आणि प्रत्येक सर्व्हिसची डिमांड वेगळी आहे. फॉरेन सर्व्हिसची डिमांड वेगळी, IAS ची डिमांड वेगळी, IPS ची डिमांड वेगळी आहे. आणि त्यासाठी तुम्ही कुठल्या परीक्षेला किंवा कुठल्या सर्व्हिस तुम्ही सुटेबल आहात हे ते ठरवतात. इंटरव्ह्यूसाठी त्यांनी म्हणले क्लॅरिटी ऑफ एक्सप्रेशन. तुमच्याकडे जे काही नॉलेज तुम्हाला क्लिअरली मांडता आलं पाहिजे. तुम्हाला जे काही आर्ग्युमेंट करायचे त्याचे तुम्हाला मुद्दे मांडता आले पाहिजे. तुम्हाला त्याची कारण देता आली पाहिजे की तुम्ही हा मुद्दा का मांडताय. समोरून जर कुणी मुद्दा मांडला आणि तो बरोबर असेल चुका असेल ते अप्रिशिएट झाला पाहिजे. तुम्ही त्याचं ऐकलं पाहिजे, त्याला काउंटर करता आलं पाहिजे. आणि आपल्या भोवती सामाजिक आर्थिक ज्या समस्या आहेत, मूलभूत समस्या आहेत आपल्या देशामध्ये, त्याची जाणीव असली पाहिजे. आणि आपले जे इंटरेस्ट आहेत, हॉबीज आहेत, त्या आपण कशा पाळल्या, त्याबद्दल आपण काय केलं त्याबद्दल आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि बेसिकली की फेस टू फेस इंटरॅक्शन आपण जेव्हा करतो, एकदा सर्व्हिसमध्ये जॉईन केल्याच्यानंतर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे अनेक समूहासोबत आपला संवाद साधायचा असतो. तर तुम्हाला इंटरपर्सनल कम्युनिकेशन करता येतं का नाही याची ती परीक्षा असते. अत्यंत महत्वाची परंतु अत्यंत सिंपल आणि साधी परीक्षा आहे. अवचाभाव करायची गरज नाही. आपण जे काही वाचन केलेलं आहे, तयारी केलेली आहे, ती थोडक्यामध्ये आपल्याला कशी मांडता येईल, स्पष्टपणे आपल्याला कशी मांडता येईल गोंधळून न जाता त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याला मॉक इंटरव्ह्यू आपण म्हणतो. UPSC मध्ये 60, 65, 70% मार्क मिळतात इंटरव्ह्यू मध्ये. किंवा 60% जास्त मार्क जर तुम्हाला UPSC मध्ये इंटरव्ह्यूला मिळाले तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळते. म्हणजे UPSC मध्ये तुमची सर्व्हिस दिसाकरता हा इंटरव्ह्यू, त्याला आपण त्याची सुद्धा आपण तयारी अगदी सुरुवातीपासून केली पाहिजे. आता मेन्स पास झाल्यानंतर बघू आपण असं कधीच म्हणायचं नाही, कारण त्यावेळेस वेळ आपला कमी असतो आणि पुढची प्रिलिम पण आलेली असते. म्हणून इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा आपण पॅरलल केली पाहिजे, हळूहळू केली पाहिजे. आणि 7वा जो टप्पा आहे, 7th स्टेप, ते स्टडी टेक्निक. प्रत्येक विद्यार्थ्याची स्टडी टेक्निक वेगळी असते. प्रत्येक विद्यार्थी आपापल्या स्ट्रेंथ प्रमाणे अभ्यास करतो. परंतु काही कॉमन मुद्दे आहेत ज्याच्याशिवाय IAS परीक्षेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. त्यातला पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ऑथेंटिक पुस्तक वापरली पाहिजे, त्याच्या नोट्स काढल्या पाहिजेत. नोट्सचा फायदा आहे की तुम्हाला 3-4 पुस्तकांमधनं एका ठिकाणी सर्व मुद्दे मांडता येतात. ती तुम्हाला शॉर्ट टाइममध्ये रिवाइज करता येतात. आपल्या परीक्षेला पुण्याला मुंबईला जावं लागतं तेव्हा नोट्स आपल्याला कॅरी करता येतात, पुस्तक आपल्याला सोबत देता येत नाही. आपल्या हस्ताक्षरामध्ये आपण जेव्हा काही वाचतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि नोट्स काढण्याची पद्धत जी आहे किंवा टेक्निक जी आहे किंवा प्रोसेस आहे ती खूप इंटेन्सिव्ह आहे. आपण एकदा बघतो, एकदा लिहितो, पुन्हा चेक करतो आपण काय लिहिलंय. त्यावेळेस 2दा-3दा तुमचा इंटेन्सिव्ह अभ्यास होतो. स्वतःच्या नोट्स काढायच्या, दुसऱ्या नोट्स वापरायच्या नाही. आणि अनसर्टेनिटी प्रॅक्टिस करायची, कारण त्यातनं आपल्या अभ्यासाची व्याप्ती वाढतेच, परंतु स्पीड वाढते, अॅक्युरेसी वाढते. स्पीड आणि अॅक्युरेसी सुद्धा आपल्या प्रिलिम्स आणि मेन्सला महत्वाचे आहेत. म्हणून नोट्स काढणं, सराव करणं, चांगल्या लायब्ररीमध्ये मेंबरशिप घेणं आणि वेगवेगळ्या टॉपिक्स वेगवेगळ्या पुस्तकांचा रेफरन्स घेऊन आपल्या नोट्स, आपला अभ्यास एनरिच करणं. शक्यतो पहाटे अभ्यास करावा. आपण फुल टाइमर असू किंवा पार्ट टाइमर असू, पहाटे जर आपण 4:30-5 ला अभ्यास सुरू केला तर 9 वाजेपर्यंत भरपूर अभ्यास होतो. पहाटे 4:30-5 तास आपण जो अभ्यास करतो तो दिवसभर 10-12 तास सुद्धा शक्य नाही. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो की मी 11-12वीला असेल किंवा इंजिनिअरिंगला असेल किंवा या परीक्षेमध्ये असेल, मी जर पहाटे अभ्यास केला नसता तर मी या परीक्षा कुठल्याच पास झालो नसतो. असं अनेक जे माझे मित्र आहेत त्यांचे पण अनुभव तसेच आहेत. तर पहाटे मला उठायला जमत नाही, रात्री अभ्यास करतो. रात्री आपली बॉडी थकलेली असते, किती इनपुट आपली बॉडी घेऊ शकते याला मर्यादा येतात. शक्यतो पहाटे अभ्यास करा, नोट्स काढा, सराव करा. त्या सर्व सराव केलेले आन्सर ते आपण चेक करून घ्या.
आणि प्रत्येक टप्प्याला प्रत्येक दिवशी आपला कॉन्फिडन्स वाढत गेला पाहिजे. आपण जसं आपण परीक्षेला सामोरं जाऊ आपल्याला तसं आपला सिलेबस कमी कमी वाटत गेला पाहिजे आणि परीक्षा सोपी सोपी वाटत गेली पाहिजे. परीक्षेची तारीख जवळ आली आपल्याला वेळ कमी कमी पडतोय, कॉन्फिडन्स कमी होतोय आणि सिलेबस मोठा वाटतो, अवघड वाटतो, असं जर झालं तर समजायचं की आपली गाडी कुठेतरी चुकलेली आहे. म्हणून या परीक्षेची तयारी हा शॉर्ट टर्म प्लॅन नाही, हे 2-3 महिन्यामध्ये पूर्ण करायची गोष्ट नाही. एक 2-3 वर्षाचा प्लॅन तयार करायचा. शक्यतो 11-12वी पासून डिग्रीच्या वेळेपासून आपण तयारी सुरू करायची आणि डिग्री झाल्याच्या नंतर फुल टाइम 1 वर्ष करायचं. एक परीक्षा द्यायची. दुसऱ्या परीक्षेच्या वेळेस आपल्याला फार अभ्यास करायची गरज पडत नाही, रिव्हिजन करायची असते. तेव्हा जॉब घ्यायचा किंवा एखादी पोस्ट मिळाली तर ती पोस्ट घ्यायची. आपण IAS ची पण तयारी करताना जर समजा आपल्याला तहसीलदारची पोस्ट मिळाली किंवा इंजिनिअरिंगची पोस्ट मिळाली ती घ्यावी. ती पोस्ट घेऊन परत अभ्यास करावा. आपण बघतो की IRS झालेली मुलं परत परीक्षा देतात, IAS होतात. IPS झालेली पण मुलं परत परीक्षा देतात, पुन्हा IAS किंवा IFS होण्याचा प्रयत्न करतात. फक्त 2 पोस्ट मिळालेले विद्यार्थी IAS आणि फॉरेन सर्व्हिस IFS हे परत परीक्षा देत नाहीत, त्यांना देता येत नाही. म्हणून आपल्याला आपला अल्टिमेट उद्देश जरी समजा IAS असलं तरी मिळणारी पोस्ट आहे ती आपण पदरात पडवून घ्यावी, पार्ट टाइम अभ्यास करावा आणि परत इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करावा. तर आपण आज प्रयत्न केला की कमी वेळामध्ये आपण 7 स्टेप्स टू बिकम IAS या पुस्तकाचा आपल्याला मी सारांश सांगितला. एक दिवस समाजासाठी यांचं जे पुण्यामध्ये कार्यालय आहे तिथं या पुस्तकांच्या प्रती आहेत. आपण जिथे कुठे कार्यक्रम घेतो तिथं आपण हे पुस्तकं नेहमी मुलांना देतो. म्हणून एक दिवस समाजासाठी धन्यवाद देतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म आज आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. आणि सध्या जो कोरोनाचा जो पिरियड चालू आहे त्याच्यामध्ये काळजी घ्या. आपण स्वतःची काळजी घेणे, परिवाराची काळजी घेणे, मित्रांची काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे. आणि डॉक्टर्स, पोलीस, हेल्थ वर्कर्स, ॲडमिनिस्ट्रेशन काम करते त्यांना सहकार्य करा. आपण घाबरून मात्र अजिबात जाऊ नका, कारण हा इट इज अ टेम्पररी फेज, इट इज जस्ट अ फ्लू, इट इज जस्ट अ व्हायरस. आणि काही दिवसामध्ये आपण याच्यावरती मात करू. आपल्या परीक्षा जरी आपल्या पोस्टपोन झालेल्या असल्या तरी मला खात्री आहे की जुलै ऑगस्टमध्ये या परीक्षा होतील आणि आपण याच्यामध्ये नक्कीच आपण चांगले प्रयत्न कराल आणि यश प्राप्त कराल याची मला खात्री आहे. नमस्कार, धन्यवाद.